नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण विज्ञान जे मराठी मीडियमचं आहे इयत्ता 6वी याचं त्यातला तिसरा पाठ बघणार आहोत. विलग करूया या घटकाचा पार्ट 2. पार्ट 1चा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघूया पार्ट 2, विलग करूया या घटकाचे. आता इथे काय आहे, आपण काय आहे विलगीकरणाच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण बघितलेल्या आहेत पार्ट 1 मध्ये. त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? उफणणे बघितलं, गाळणे बघितलं, चाळणे बघितलं आहे ना, या वेगवेगळ्या बघितल्या. आता काय आहे अवसादन आणि निवडणे म्हणजे काय? आता अवसादन म्हणजे काय? एका ग्लासमध्ये गढूळ पाणी बराच वेळ न हलवता ठेवलं तर त्यातील मातीचे कण तळाशी बसतात. ते पाणी काळजीपूर्वक दुसऱ्या ग्लासमध्ये ओतलं तर पाणी स्वच्छ मिळते, माती मागे राहते आणि अशा प्रकारे न विरघळणारे जड स्थायू पदार्थ तळाशी स्थिरवतात. त्याला अवसादन असं म्हणतात. ही IMP डेफिनेशन आहे. अवसादन म्हणजे काय मग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता अवसादन म्हणजे काय? आता आपल्या घरी आपण पुष्कळदा हा प्रयोग केलेला असेल. एखाद्या दिवशी समजा नळाला गढूळ पाणी आलं, मग आपण काय करतो, ते पाणी तसं स्थिर राहू देतो, त्याला हलवून आपण ते पाणी तसं स्थिर ठेवतो. मग का ठेवतो की त्याच्यातलं जे माती असते, थोडासा गाळ असतो, तो हळूवार खाली जाऊन बसेल आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे मिक्स न होणारे घटक असतात, स्थायू घटक, स्थायू म्हणजेच काय, सॉलिड त्याला असं म्हटलं, जे मिक्स न होणारे, जसं माती असते, बारीक रेती असते, हे पाण्यामध्ये मिक्स नाही होत. मग हे जे पदार्थ आहेत ते जड असतात आणि ते हळूवार तळाशी जाऊन बसतात आणि त्या तळाशी बसतात. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? अवसादन असं म्हटलं जातं. मग आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अवसादन म्हणजे काय, तर पटकन क्लिक झालं पाहिजे की गढूळ पाणी आहे, त्याच्यातलं ती माती रेती खाली जाऊन बसते तळाशी आणि ते त्यामध्ये मिक्स नाही होत, मग त्याला काय म्हटलं जातं? अवसादन. मग आता निवळणं म्हणजे काय? आता ही दुसरी कन्सेप्ट आहे तुम्हाला. बघा, आता भांड तीर पाहतात, पाणी तर स्थिर झालं, खाली कचरा बसून गेला, मग जे वरती स्वच्छ पाणी आहे हळूवार आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ओतलं तर मग त्याला काय म्हणतात? त्याला निवळणे हे असं म्हटलं जातं. म्हणजे अवसादन म्हणजे काय? खाली सेटल होऊ देण्याची, स्थिर होण्या देण्याची प्रोसेस म्हणजे अवसादन. आणि निवळणं म्हणजे स्वच्छ पाणी दुसऱ्या वाळ्याच्यात हळूवार काढणं, त्याला काय म्हटलं जातं? निवळणं म्हटलं जातं. आता तुम्हाला अवसादन आणि निवडणं या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल, नाही का? आता बघा, आता छान ही एक्सपेरिमेंट आहे, आपण नेहमीच करतो. आपल्याकडे आईला तुम्ही बघितलं असेल, आपल्याकडे ना तुरटी असते बघा, इथे तुरटीचं पिक्चर दिलं. आता नाही पावसाळ्यामध्ये नाही का, आता पावसाळ्याचेच दिवस आहे, सगळीकडे नळाला गढूळ पाणी येते. मग हे गढूळ पाणी आपण पिलं तर आपल्याला रोगराई होते, आपली तब्येत खराब होते. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? हे पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण घरगुती इलाज करतो. मग ते काय आहे? त्याच्यामध्ये आपण काय करतो? तुरटी घेतो आणि त्याच्या पाण्यामध्ये थोडंसं फिरवून घेतो, 4-5दा ते पाणी त्याच्यामध्ये फिरवतो. मग काय होते? तुरटी फिरवल्याने काय होते? ते जे तुरटीचे कण असतात ना, ते पाण्यामध्ये मिक्स होतात. मग ते पाण्यामध्ये मिक्स झाले की त्या कणांना पण ते काय असते? ते जड असतात, त्याला काय होते? मातीचे कण हे चिकटतात आणि त्याच्यामुळे ते भारी झाले की ते तळाशी जाऊन बसते. म्हणून आपल्याला लक्षात येते की तुरटी फिरवली की आपलं पाणी स्वच्छ होते, हे आपल्या लक्षात येते. आणि हा एक्सपेरिमेंट आपण नेहमीच करत असतो. पण तुम्ही केला आहे की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. नंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे आपण बघणार आहोत. आता माहिती आहे तुम्हाला घुसळणे. आता घुसळणे म्हणजे काय? आता तुम्ही हे नेहमीच बघता, तुमच्या इथे आई घरी तूप नाही काढत का? घरी साय जमा करते आणि नंतर मग रवीने ते घुसळते, तर मग त्याला त्याच्यातनं जी काय होते, काही वेळा दही घुसळलं की लोणी ताकावर तरंगू लागते. म्हणजे लोणी हे वरती वरती यायला लागते आणि ताक हे लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि लोणी हे कसं सॉलिड बनत जाते, पण ते ताकापेक्षा हलकं असते म्हणून वरती ते तरंगताना आपण बघितलेलं आहे. आणि हे नेहमीच तुम्ही बघितलं असेल बघा, इथे तुम्हाला दिसून येते. मग त्याच्यामुळे काय होते? हा लोण्याचा गोळा वेगळा निघून जातो आणि बटर मिल्क म्हणजे काय? ताक हे वेगळं राहते. म्हणजे ही याला काय म्हटलं जातं? हा आहे रवी. आपण रवीने यूज करतो ना घरी नेहमी. आता वरण घोटायचं असेल तरी आपण या रवीचाच यूज करतो, बरोबर? मग आणखीन कुठे आपण करतो रवीचा यूज?
तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा. आणखीन आता आपण हे तर घरी केलं, घरी बघतो आपण जेव्हा तूप काढतो ना तेव्हा रवीने आपण घरी करतो कारण की आपल्या इथे थोडंसं तूप असते. पण आता डेअरीमध्ये इतके मोठे मोठे भांडे असतात, इतके सारं लिटर दूध असते, मग ते रवीने कधीपर्यंत घुसळत राहतील, कधीपर्यंत ते मिक्स करत राहतील, त्याला किती वेळ लागणार आहे. मग आजकाल काय होते, मशिनरी निघालेली आहे, वेगवेगळी मशिनरी. आता तुम्ही डेअरीमध्ये गेले की अशा प्रकारची मशीन तुम्ही बघितली असेल की त्याच्यामध्ये हे सगळं टाकलं जातं, विरजण लावलेलं, एका साईडनी काय होते की ताक निघते आणि एका साईडनी हे तूप निघत असते, हे आपण बघितलेलं आहे. आणखीन अशी एक मशीन असते, ते कुठे आहे, रक्तपेढीमध्ये रक्तातील घटक वेगळे करणे याच्यासाठी वेगळी पद्धत आणि आधुनिक यंत्र वापरली जाते. आता आपलं नाही का ब्लड बँक असते, ब्लड बँक तुम्ही हा शब्द ऐकला असेल की जेव्हा आपल्याला रक्ताची गरज असते, मग कोणी आपल्याला नसेल तर आपण त्या बँकेतून ब्लड बँकमधून घेऊन येतो. तर मग त्याच्यामध्ये रक्तामध्ये वेगवेगळे घटकच असतात, त्या आपल्या प्रत्येकाच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे असतात. मग त्या रक्तातील घटक वेगवेगळे करण्यासाठी सुद्धा त्यांना एक मशिनरीची आवश्यकता असते आणि ती मशिनरी अशा प्रकारची असते. मग हे फिरण्यासाठी त्यांना खूप स्पीड लागत असते आणि ही मशिनरी आपल्याला लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण यूज करतो. का बरं? कारण की आपलं काम लवकर आणि सोपं व्हावं. मग आता आपण कोणती मेथड बघितली, घुसळणे, ही मेथड आता आपण शिकलेलो आहोत. आता नेक्स्ट आहे बाष्पीभवन. आता बाष्पीभवन म्हणजे काय, आता तुम्ही हा एक्सपेरिमेंट पुष्कळदा केला असेल. आता काय केलं आहे, एक्सपेरिमेंट करून बघायचा बरं का. आता एक बशी घ्यायची, त्याच्यामध्ये आपण काय करायचं, पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये चमचाभर मीठ टाकून द्यायचं, ते सगळं मिक्स केलं. आता आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये मीठ मिक्स होऊन जाते. मग आता हे ती बशी किंवा ती प्लेट आपण काय करायची, उन्हात ठेवून द्यायची, बरोबर. मग दोन चार दिवस ती उन्हातच आपण तशी ठेवली, मग काय होईल, काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे की त्या पाण्याची वाफ होऊन जाणार आणि खाली काय राहणार, त्या बशीमध्ये खाली मीठ शिल्लक राहणार. मग काय होते की जेव्हा उष्णतेने, आता बाष्पीभवन म्हणजे काय, तर बाष्पीभवन म्हणजे उष्णतेने द्रवाचं वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात. आता बाष्पीभवनची कन्सेप्ट आपल्याला लक्षात आलं की उष्णता म्हणजे आपण गरमी दिली, उष्णता कुठून मिळते, सूर्याची उष्णता मिळते. मग त्याचं काय झालं, द्रवाचं जे आपलं पाणी हे काय आहे, द्रव आहे, लिक्विड आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये होते, वाफेमध्ये होते, त्याचं रूपांतर वाफेमध्ये होते आणि डायरेक्ट लिक्विडचं गॅसमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होते त्याला बाष्पीभवन असं म्हटलं जातं. आता ही IMP कन्सेप्ट आहे, हे फिल इन द ब्लँक साठी मॅच द पेअर मध्ये विचारली जाते की बाष्पीभवन म्हणजे नेमकं काय. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे, द्रव वायूचं द्रवाचं वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात, बाष्पीभवन म्हणतात. मग आता या मेथडनी आपण काय करतो, या मेथडनी आपण मीठ कलेक्ट करतो. जसं आपण इथे एक्सपेरिमेंट केला की नाही, इथे मीठ आपल्याला मिळालं होतं, तसंच मीठ आपल्याला मिळते. मग आता या मीठ मिळण्यासाठी आपल्याला कुठली तरी अशी एनर्जी, आपण जसं आता बघितलं की घुसळण्यासाठी आपण मोठमोठ्या मशिनरींचा यूज करतो किंवा त्या उफडण्यासाठी थ्रेशर वगैरे अशी जे मशिनरीचा यूज करतो. मीठ बनवण्यासाठी आपल्याला कुठली हीटची आवश्यकता लागते का, नाही, ते तर आपल्याजवळ नॅचरल रिसोर्सच आहे आणि ते नॅचरल रिसोर्स कोणता आहे, आपला सूर्य नाही का, त्याच्यामुळेच आपल्याला कुठल्या एनर्जीची गरज लागत नाही, तीच एनर्जी आपली मीठ तयार करण्यासाठी यूज होते. आता आपल्याला इथे दिसते, आता इथे मीठ तयार करतात तरी कसं, मग आता बघा समुद्राचं पाणी आहे, ते समुद्राचं पाणी एक छोटे छोटे असे तुम्हाला दिसता येते, इथे कालवे वगैरे असे तयार केले जाते, छोटे छोटे बांधारे बनवून असे पाणी, त्यातलं पाणी अडवलं जातं. मग काय होते की हे पाणी तसंच ठेवलं जातं. आता सूर्याची उष्णता असते, त्याच्यामुळे त्या पाण्याची वाफ होऊन जाते आणि खाली काय मग शिल्लक राहते, मीठ राहते. पण हे मीठ खाण्यासाठी आपल्याला चांगलं आहे का तिथलं, नाही, कारण की ते पाणी गढूळ असतं ना, ते पाणी खराब असते. मग त्याच्यामध्ये काय असतात, खडे असतात, वेगवेगळे जे मिक्स न होणारे असे घटक सुद्धा असते, अशुद्ध मीठ असते. मग या मिठावर प्रक्रिया केली जाते, ते फिल्टर केलं जातं, ते स्वच्छ केलं जातं आणि त्याच्यापासून आपल्याला, आपण घरी नाही का ते मीठ खातो, ते मीठ आपल्याला मिळते. मग हे कुठे तयार होते मीठ, मग समुद्र किनाऱ्यावर होते. मग समुद्र किनारा कुठे कुठे आहे, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान या ठिकाणी हे असे वेगवेगळे मिठागरे आहे. याला काय म्हटलं जातं, मिठागरे असं म्हटलं जातं, बरोबर.
ही एक मेथड आहे मित्रांनो आता वेगळं करण्याची, चुंबकीय विलगीकरण. आता आपण ह्या वेगवेगळ्या मेथड बघितलेल्या, पण आता आपल्याला माहिती आहे की आता लोखंड आपण बघितलं, कोबाल्ट आहे, निकेल आहे, हे असे जे धातू आहे त्याला की नाही चुंबक म्हणजेच काय आपण मॅग्नेट अट्रॅक्ट करते. आपल्याला माहिती आहे आपण पुष्कळदा खेळ खेळतो, जेव्हा मॅग्नेटची गोष्ट असेल, मॅग्नेटची खेळणी असेल की ती खेळणी जवळ आली की पटकन चिटकून जातात, आपण बघितलेलं आहे की नाही. तर मग अशाच प्रकारे या मॅग्नेटचा यूज, या चुंबकाचा यूज कशासाठी केला जातो? जे आपल्या गावाच्या बाहेर कचरा पडलेला असतो, भंगार पडलेला असतो, मग त्या भंगारमधून जे आपल्याला कारखान्यांमध्ये काय होते की वस्तूंच्या निर्मितीसाठी नवीन नवीन वस्तू तयार करायच्या आहेत, त्याच्यासाठी कशाची गरज असते? लोखंडाची असते, कोबाल्टची असते, निकेल या धातूंचा वापर पाहिजे असतो. मग हे धातू वेस्ट चालले जातात, मग त्यांना फाइंड आउट कसं करायचं? तर ते फाइंड आउट करण्यासाठी काय करतात, या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये तुम्हाला ही मशीन दिसते की नाही, या मशीनच्या तिथे काय आहे, याला मॅग्नेट लागलेलं आहे. मग हे तिथून फिरवतात असं आणि त्याला काय होते, त्याला लगेच काय होते, लोखंड, कोबाल्ट, निकेल हे पटपट जाऊन चिपकतात. आणि ही जी मेथड आहे यालाच काय म्हटलं जातं, चुंबकीय विलगीकरणाची मेथड असं म्हटलं जातं. मित्रांनो आता आपण एक शास्त्रज्ञांची ओळख करून घेणार आहोत. आता हे शास्त्रज्ञ कोण आहेत? उद्धव भराली हे आहेत संशोधक, भारतीय संशोधक आहे. मग यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार भरपूर मिळालेले आहेत. आता 1988 मध्ये काय झालं की त्यांचं ते गरीब घरातून आलेले आहेत, त्यांच्या घरावर, कुटुंबावर आधीच कर्जाचा बोजा होता. मग त्यांना आसाममध्ये होते. मग चहा मळेवाले राहतात. तो आपल्याला माहिती आहे आसाम कशासाठी प्रसिद्ध आहे? चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मग या चहाच्या मळेवाल्यांना या प्लास्टिकच्या पिशव्या पाहिजे होत्या त्यांना चहा ते भरण्यासाठी. मग त्यांनी विचार केला की आपल्याला कारखाना उभा करायचा आहे. मग त्या कारखाना उभा करायचा म्हणजे मशिनरी लागणार. आता ही मशिनरी जर आपण फॉरेन मधून मागवायची होती तर त्यावेळेला त्याची किंमत किती होती? 5.5 लाख रुपये एवढी होती. पण त्यांच्याजवळ तर पैसाच नव्हता, कारण की ते गरीब घरातील होते. पण त्यांना काहीतरी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा होता. मग त्यांनी स्वतःच्या मेहनतीने एक वेगळं यंत्र सुरू केलं, एक वेगळी मशीन शोधून काढली आणि त्याची किंमत किती पडली त्यांना? 60,000 रुपये एवढंच पडलं. त्यांना खर्च तेवढाच झाला. बघा, फॉरेन मधून ती मागवण्यासाठी त्यांना 5.5 लाख रुपये लागणार होते. पण त्यांनी आपल्या देशामध्ये ती नवीन मशीन शोधून काढली आणि त्याचा खर्च किती आला? फक्त 60,000 रुपये. मग तेव्हापासून त्यांनी वेगवेगळे शेती, उद्योग, अपंग व्यक्ती यांच्यासाठी वेगवेगळे असे यंत्र निर्माण केले, वेगवेगळी साधनं त्यांनी निर्माण केली. मग आता त्यांनी साधनं तरी किती निर्माण केली असतील? 160 पेक्षा जास्त अशी साधनं त्यांनी निर्माण केली. मग आता हे मशिनरी तरी कोणती कोणती होती? आता आपल्याला माहिती नाही का, मोठे कारखाने असतात. आता कारखान्यामध्ये फ्रुट्सचे जे जॅम, जेली वगैरे तुम्ही खात नाही का, ते तुम्ही जेलीज वगैरे करता. मग हे कुठून बनतात? कशापासून बनतात? फ्रुट्सपासून. मग काही वेळेला फ्रुट्सच्या साली काढावं लागतात, त्याच्यातले बिया वेगळ्या करावं लागते. किंवा आपण डाळिंब खातो, मग त्या डाळिंबमधले जे अनारचे डाळिंब आपण याला काय म्हणतो, अनारचे दाणे असे वेगळे केले जाते. मग हे वेगळं करत हाताने करायला कितीतरी वेळ लागणार आहे. मग हे वेगळं करण्यासाठी त्यांनी यंत्र काढले आणि हे यंत्र मोठमोठ्या कारखान्यांमध्ये खूप उपयुक्त पडलेले आहेत. आणि अशी यंत्र त्यांनी किती तयार केली? बघा, 160 पेक्षा जास्त तयार केली. मग आता त्यांनी एवढं महान कार्य केलं, मग त्याच्यामुळे काय झालं की त्यांना तर राष्ट्रीय स्तरावर तर पुष्कळ बक्षीसच मिळालेली आहे, पारितोषिक मिळाली. पण नासा ही जी आहे जगप्रसिद्ध संस्था, मग त्यांनी सुद्धा भविष्यातील तंत्रज्ञान या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा पुरस्कार डॉक्टर भराली यांना दिला आहे. म्हणजे अशी महान संशोधक आपल्या देशाला लाभलेले आहेत आणि त्यांचं कार्य आपल्याला विसरून चालेल का? नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण बघणार आहोत सगळ्यात लास्ट पॉइंट, आणि तो आहे की या लेसनमध्ये आपण काय काय शिकलो, नेमकं काय काय शिकलो. बघा, आता एकत्र मिसळलेले पदार्थ वेगळे करणे म्हणजेच काय? विलगीकरण आपण शिकलो, बरोबर. वेगळं विलगीकरण, चिवळ्यातलं नाही का शेंगदाणे, खोबरं वेगळं करणं, विलगीकरण. मग आता काय आहे, वेगळं करण्यासाठी काहीतरी आता लिक्विड असतात, 2 लिक्विड आहे, त्याच्यातलं ते वेगळं करण्यासाठी आपण काहीतरी वेगळी पद्धत शोधून काढली. एक ती प्लास्टिकच्या बाटलीला खिळा टाकून छिद्र केलं, त्याच्यातनं ते तेल वेगळं आणि पाणी वेगळं केलं होतं. नंतर ती ओतण्याची मेथड आठवते की नाही तुम्हाला? देन तिसरा आहे
हाताने निवडणे, आपल्याला माहिती आहे गहू निवडतो आपण, तांदूळ निवडतो, ही पण काय आहे, निवडण्याची मेथडच आहे. नेक्स्ट मेथड आपण बघितली की शेतामध्ये धान्य ओफणतात, आपण बघितलंय, पण आजकाल ते हाताने नाही करत. आजकाल त्याच्यासाठी थ्रेशर सारख्या मशिनरीचा यूज केला जातो. मग आता आपण चाळणे हे पण बघितलं आहे. चाळण्यासाठी तुम्हाला क्लिक होईल तर कन्स्ट्रक्शनच्या वेळेला आपण रेती गाळतो, कशाने, चाळणीने गाळतो. घरी रवा मैदा गाळतो, कशाने, चाळणे ही मेथडच आहे. मग आता आपण 2 कन्सेप्ट शिकलो होतो, अवसादन आणि निवळणे. म्हणजे जेव्हा जड पदार्थ खाली तळाशी राहतो म्हणजेच त्याला अवसादन असं म्हणतात, आणि हळूवार लिक्विड बाहेर काढणं म्हणजे त्याला निवळणं म्हणतात. देन बाष्पीभवनाने आपण मीठ तयार करतो आणि एक मॅग्नेटचा यूज करून आपण ते कोबाल्ट, निकेल आणि लोखंड वेगळं करण्याची मेथड फाइंड आउट केली. मित्रांनो, इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे, हा लेसन संपलेला आहे. लगेचच भेटूया आपण याच्या क्वेश्चन आन्सर्सच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.